नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? जय हिंद, जय महाराष्ट्र. मी दीपाली. लाडूस किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याची चटणी ही सोलापुरी चटणी. त्यासाठी आपण शेंगदाणे घेतलेले आहे. मिक्सरचं भांडं असं 3/4 म्हणजे पाव भांडं भरून हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यामध्ये जिरं टाकायचं आणि ही भाकरी बरोबर तोंडी लावायला चटणी छान लागते एकदम. लसूणचे एक 10-12 पाकळ्या टाकायच्या. मीठ घेतले, लाल तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर घेतलेली कलरसाठी. मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचं आहे. जरा जाडसर कूट ठेवायचा आहे त्याचा. मिक्सरच्या थोडं फिरून घेतल्यावरती 1 चमचा तेल टाकायचं त्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा फिरून घ्यायचं आहे. मिक्सरमधून ही बारीक करून घेतलेली आहे चटणी. झटपट तयार होणारी एकदम, आणि आपण भाकरी बरोबर तोंडी लावायला रोजच्या जेवणात ही खाऊ शकतो. कशी झाली ते सांगा. सबस्क्राईब नक्की करा.